तर सकाळी सकाळीच बघा ना किती एकदम 9 वाजताच एकदम ऊन पडतंय आणि आता उन्हाळा लागल्यामुळे चिकार ऊन पडतंय बघा. तर इथे दीपाली मॅडम तर आपल्या बसल्यात मोबाईलमध्ये. विराज, अय विराज, विराज असा अभ्यास करतेत का विराज? हा, तुला आज झिरो लिहायला सांगितलं आणि ये लिहायला सांगितलं असं. तू काय लिहितो? हा, ये लिहितोय. नीट लिही ना, नीट लिही ना. ये बालवडी जायची ना आता. चला काय पाहिजे पटकन बोला. चला चला तर निघलोय आता रानात ताडपत्री घेऊन. तर बघतो तुम्हाला रानातला बी काहीतरी दाखवतो. चला रानात जायचंय तर ताडपत्री घेऊन जायचं. तर काय करायचं, थोडा हरभरा आहे तो त्याच्यावर टाकायचा आहे म्हणून चालली ताडपत्री. हरभरा खाली उन्हाने आता वाळलाय, खाली पडू नये म्हणून ताडपत्री घेऊन चाललोय रानात. चला तर इकडल्या साईडला फादर थोडेस काय म्हणतो आपण हरभरा गोळा करीत येत. तर तिथं नेऊन ताडपत्री द्यावा लागले एकदा. सकाळी सकाळी ऊन पण एवढं पडत आहे ना, तर एकदम ऊन लईच पडत आहे. सकाळी 9 वाजताच ऊन लागायला लागलं इतकं. आता उन्हाळ्याचे दिवस इथं 9, 10, 11ला तर भरपूर ऊन पडतंय. रानात आल्याच्या नंतर काय रानात आलोय आणि सगळं थोडं कंस राहिलेत आता करायचे उपनेरनी. इकडे हरभरा राहिलाय, सगळं थोडं थोडं केलं ना ते लय मोठं काय दिसत नाही. एक खट्या एकच केलं पाहिजे. आता गहू केलताना आपण सगळा गहूच केला असताना एक खट्यात करायला परवडतं नाही का उपनेर आल्यावर. पण विषय काय होतोय, आपल्याला सगळंच लागतंय. घरी हरभरा लागतोय आणि गहू लागते, खायला ज्वारी लागते, सगळंच थोडं थोडं त्याच्यामुळं केलंय. पण थोडासा ताप वाढतो. उपनेरवाला आला ना त्याला बराचसा माल पाहिजे असतो नाही का रानात, म्हणजे त्याला बी यायला परवडतं. झालंय मोटर इथं चालू आहे. तर मोटर चालू असल्यामुळं मला असं वाटतं की माड भरून ठेवा. काय होतं दुपारी जर इकडं उपनेर आला आणि कंस करायला आली तर पाणी प्यायला रानात लागतं गार. तर एकदा भरूनच ठेवतो असं वाटायला लागलंय. चला घासाला पण पाणी देऊन पूर्ण झालंय आणि आता चाललोय मी गाजरं खाण्यासाठी. आता गाजरं काढणारे इळा चाललंय, थोडासा गाजरं घेणारे. माठ पण भरून ठेवला. तर थोडेसे गाजरं आहेत पण ते काय आपल्याला एवढा वेळ भेटत नाही की काढायला आणि खायला. तर थोडासा सकाळ सकाळ वेळ नाही पण थोडासा वेळ तरी पण काढून थोडेसे गाजरं घरी बी घेऊन जातो. नाही तर 1-2 खातो, समाधान लागते. रानात असले ना आपल्या गाजरं म्हणजे तेवढंच चांगलं. आता पटकन इथं गाजरं काढायचे. अजून विराजला शाळेत सोडायचंय. विराजचा पण टाईम व्हायला लागला शाळेचा. तर इथं असे गाजरच लावलेले आहेत पण कुणी काही खात नाही, सगळे कटाळे. तर आपल्या रानात जर असलं ना मग काय खाऊ वाटत नाही आणि असं कुठं बाहेर दिसलं ना गाजरं मग खाऊ वाटतं. दीपाली पण आवाज द्यायला लागली, विराजला शाळेत सोडायचंय. तर तुम्ही काढायचे तर आणा मागून गाजरं काढून. काही घरी नसेल तर तू इळा हे घासात ठेवा, मी जातो आता. हा तुमचं झालं असलं तर पाणी आता बंद केलंय का बोर? बघा लक्ष ठेवा. चला मी पण गाजरं बरेचसे घेतलेत. तर दिसतेत का नाही काय माहिती, ऊन लय पडलंय. कॅमेरा ऊन पडलं ना मला दिसत नाही. तर असे बरेचसे गाजरं घेतलेत बघा. कसे वाटते सकाळ सकाळ आता हे असे गाजरं चाललेत. मस्त गाजरं उन्हाळ्याचे खाल्ले ना थोडंसं बरं असतं नाही का. म्हणतात ना पालेभाज्या जसं खातो तसं गाजरं खाणं उन्हाळ्यात एकदम चांगलंच आहे. आणि आपल्या रानात गाजरं असून कुणी जास्त करून नेत नाही. तर चला आता दीपाली आलती, ऊन तर चांगलंच पडलंय. तर 9 वाजून गेले असतील. तर 9 नाही, मी 9:30 वाजल्यात आणि जवळपास. आणि विराजला बी शाळेत सोडायचे. ते गाजर घरी नेऊन ठेवतो, विराजला शाळेत सोडतो, नंतर पुन्हा जेवण करायचंय. तर जेवण पण करायचंय. विराजला शाळेतून सोडून आले की जेवण करायचं आणि ड्युटीला जायचंय. तर सकाळ सकाळ ऊन आणि घामाघाम होतंय. 9:30 वाजताच घाम आले झाले पूर्ण आणि ऊन लय सकाळ सकाळ चपकत आहे. तर बघा दीपालीन ते झाडाच्या सावलीला बसले सकाळ सकाळ. विराजचं आवारलंय, विराजला शाळेत सोडायचंय. काय गाजर खायची तुला? खायचं गाजर? धर, चांगले गाजर आणलेत पुन्हा. बरं थांब सोड हात भरते. तुला एक गाजर आणतो मी 2. आनंदीचं पण आवरलंय. आनंदीने आंघोळ करून बसली काय नाही वय आनंदी बघ कशी बघती. तुला पाहिजे का गाजर? खायला पाहिजे का? दर मग. चल तू सोडतो शाळेत. चल विराज चला गाजर देऊ. हे गाजर दे बरं. कोणचं द्यायचं चांगलं? मोडून दे थोडंसं. दूध का दोन द्यायची त्याला? कवळं ती गोड लागन.
आलो विराज घे गाजर आणि चल मी तुला शाळेत सोडतो. चला आता गाजरं धुवून काढलीत अशी तर एकदम मस्त दिसायला लागलीत गाजरं. तर चला स्वयंपाक पण झालेला आहे, आता जेवण करायचं. जेवताना गाजरं होती खायला. तर भाजी पण बघा तयार झाली आहे. मला विराज येतो पटकन आता गावात सोडून. काय म्हणतो विराज? काय झालं? चल विराज चल 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 पटकन चल चल. आला का? बस गाडीत चल. हा बरं चल पटकन यायचंय मला, मग मी बूट घालणार आहे. पोराला चपलाच काऊन छान दिसणार माझ्या काय माहित. अरे मी काय म्हणतो माहिती का, बूट बी घालतो मी माघारी आल्यावर घालतो. आता घालतो म्हणलंय ना, मला पटकन तुला सोडून येऊ दे. तर विराज आता बसलाय आणि विराज आहे ना, विराज मला असा म्हणतो की बूट घालीत जा तुम्ही, बूटच छान दिसतो तुम्हाला, चप्पल नका घालू. आता पूरच माझे असे म्हणायला लागले, म्हणलं मी काय करू आता. आत्ताच विराजला शाळेत सोडून आलो. तर ह्या कार्डांना पाणी पाजायचं, एवढं ऊन पडायला लागले आणि सकाळ सकाळ शेळ्या एवढ्या पाणी पितात. तर ही आत्ताच बकेट मांडली तर एवढं ऊन पडायला लागले की काय सांगायचंच नाही. इतकं ऊन पडतंय म्हणजे ना, सगळे शेळ्या वगैरे वगैरे आणि सगळेच जितराब पाणी पाणी. आपल्याला जशी तहान सारखी लागत ही उन्हाळ्यात, तसं शेळ्यांना पण सारखं ही होतंय. तर सारखं सकाळ संध्याकाळ मी आलो ना, पाणी असलं की पाणी दाखवायचं काम करतो. म्हणजे नाही का, आता दिवसच बेकार येतं, ऊन पण चिकार पडायला लागले आणि बारीक बारीक करड येतं. ह्यांना आत्ता पाणी पाजायचं, दुपारी मग पितेत ते. संध्याकाळी आल्यावर बी मी बकेट मांडायचा प्रयत्न चालू असतोय. बघा लहान लहान करड असते, एवढं ऊन पडायला लागलं उन्हाळ्याचं काय सांगायचंच नाही. तर त्याला पण पाणी पाजलं, ह्याला पाहिजे, सगळ्या शेळ्या पाणी प्यायला लागल्यात, ऊनच तेवढं आहे. तर आज थोडेसे ह्याला पपईला पिकलेल्या पपाया पण दिसायला लागल्यात, त्या पण घेतो तोडून आत्ता. चला हिला पण पाणी दाखवलंय, पण हिला काय पाणी प्यायचं दिसत नाही. तर किती तोडू? ह्या दोन आणि ह्या दोन, चार तोडू का? ही पण शेळी पाणी प्यायला लागली, म्हणजे ह्याच्यावरूनच कळतंय ऊन किती पडायला लागले. चला पपई पटकन 2-3 तोडून घेतो, कारण गिरायक आलंय, गिरायक पण द्यायचंय. एक तोडायला गेलं तर दुसरीच तुटायची. रुचिक पण असतोय आणि ही तिसरी, ही काय हात पुरत नाही. चला तर आता सध्याला बघा पपई पण 3 तोडून घेतल्या आणि ही आपली मागं आणलेली गाजरं. चला बोला पुरीनो, बोला छोटी.